नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इतिहास या विषयाचे 1000 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला खूप जास्त फायदेशीर या ठिकाणी होईल। लक्षात घ्या, या सिरीजमध्ये आपण केवळ प्रश्नच पाहत नाही तर त्या प्रश्नांमध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन देखील या ठिकाणी पाहतोय आणि त्या प्रकारचे सगळे पर्याय आपण इथे डिस्कशन देखील या ठिकाणी करतोय। आणि म्हणून मग एकूणच एक प्रकारची ही रिव्हिजनच या ठिकाणी समजा की ज्याद्वारे आपल्याला या लेक्चरचा बेनिफिट परीक्षेमध्ये या ठिकाणी जरूर या ठिकाणी होईल। तर अशा प्रकारची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे। तर लक्षात घ्या, यापूर्वी आपण 240 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी पाहिले होते। आता इथून पुढचे प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता बघा, इथं आपल्याला पाहायला भेटतं 241वा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। 1927 मध्ये मुंबई प्रांतात मजूर किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली, अशा प्रकारचा हा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटतो। 1927 ला मजूर किसान सभेची स्थापना कोणी केली आणि पर्यायामध्ये दिलेला आहे एस मिरजकर, के जोगळेकर, SV घाटे आणि SA डांगे या प्रकारचे पर्याय इथे या ठिकाणी आहे। आता लक्षात घ्या, ही एक महत्त्वाची कामगार संघटना राहिलेली आहे मुंबई प्रांतात। या संघटनेची स्थापना 1927 रोजी झालेली आहे आणि या संघटनेच्या वतीनं लक्षात घ्या, सायमन कमिशनचा कालखंड पण याच काळामधला आहे। जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं तेव्हा लक्षात घ्या, या सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी मुंबईत जे 5000 कामगारांचा एक मोर्चा निघाला तो याच संघटनेच्या माध्यमातून निघाला होता। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या की 5000 कामगार जे आहे तर त्या 5000 कामगारांचा मोर्चा सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी जो या ठिकाणी संघटनेने काढला, तर ती हीच संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। या संघटनेचं दुसरं एक अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या संघटनेचं एक मुखपत्र देखील या ठिकाणी होतं, ज्या मुखपत्राचं नाव हे क्रांती या ठिकाणी राहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर क्रांती नावाचं हे एक मुखपत्र या मजूर किसान सभेचं मुखपत्र आहे। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता प्रश्नाकडे आपण येऊया। प्रश्न विचारला की कोणी या संघटनेची स्थापना केली, तर लक्षात घ्या SS मिरजकर, त्याचबरोबर के जोगळेकर आणि SV घाटे हे 3 लोक होते या संघटनेच्या स्थापनेमध्ये। त्यामुळे इथं आपल्याला पाहायला भेटतं अ, ब आणि क हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। म्हणजे SA डांगे या संघटनेचे संस्थापकांपैकी नाही आहे, तर कोण आहे, मिरजकर, जोगळेकर आणि घाटे हे या संघटनेचे संस्थापक आहे। आता SA डांगे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SA डांगेंच्या संदर्भात देखील खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। तर SA डांगे एक कम्युनिस्ट नेते या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यांनी 1921 साली गांधी विरुद्ध लेनिन किंवा गांधी वर्सेस लेनिन या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। या SA डांगे यांनी काँग्रेस लेबर पार्टी या नावाची संघटना स्थापन केली होती। यांच्या संघटनेचं नाव काय होतं लक्षात असू द्या, यांच्या संघटनेचं नाव होतं काँग्रेस लेबर पार्टी। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि ही संघटना ही मुंबई प्रांतामध्ये स्थापन झाली होती आणि सोशलिस्ट या प्रकारचं मुखपत्र हे या संघटनेचं मुखपत्र राहिलेलं आहे। तर SA डांगे यांनी सोशलिस्ट नावाचं मुखपत्र किंवा वृत्तपत्र सुरू केलं होतं, जे वृत्तपत्र काँग्रेस लेबर पार्टीचं मुखपत्र राहिलेलं आहे। आणि याचबरोबर SA डांगे गांधी विरुद्ध लेनिन या नावाचा ग्रंथ लिहून ते या ठिकाणी प्रसिद्धीस पावल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाईल, कारण बघा 1927 ला स्थापना आहे आणि तुम्ही 2024-25 परीक्षा या ठिकाणी देणार आहे। म्हणजे जवळपास 100 वर्ष पूर्णत्वाकडे जाणारे हे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजे या प्रकारची संघटना जवळपास आता त्याला 27 ला 100 वर्ष पूर्ण या ठिकाणी होईल आणि म्हणून मग या प्रकारची संघटना खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर प्रश्न जरूर विचारले जाईल। शिवाय ती महाराष्ट्रातली संघटना आहे हे लक्षात घ्या। आता बघा, हा एक प्रश्न आपण पाहतो, होम रूल लीगच्या कार्यामुळे जून 1917 रोजी होम रूल लीगच्या कार्यामुळे जून 1917 रोजी आणि बेझंट यांना इंग्रजांनी अटक केली होती। या अटकेचा निषेध म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं आपल्या सर या पदवीचा त्याग केला असं म्हटलेलं आहे। आता बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर आणि बेझंट यांनी 1916 ला होम रूल लीग जे आहे
तर त्या होम रूल लीगची या ठिकाणी स्थापना केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. आता हे जे होम रूल लीग आहे या होम रूलच्या माध्यमातून मोठ्या चळवळी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील या ठिकाणी झाल्या. आपल्याला माहिती आहे की होम रूलची एक शाखा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होती आणि ज्या शाखेचे अध्यक्ष लाला लजपत राय या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, जून महिन्यामध्ये 1917ला ॲनी बेझंटला अटक करण्यात आली आणि त्याच नंतर पाहायला असं भेटतं डिसेंबर 1917ला काँग्रेसचं अधिवेशन होतं कलकत्त्यामध्ये. तर कलकत्त्याचं ज्या काँग्रेसचं अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष ॲनी बेझंट राहिल्याचं दिसतं. म्हणजे ॲनी बेझंटला अटक करण्याच्या आधी म्हणजे ॲनी बेझंट ज्या होत्या तर त्या ॲनी बेझंट काँग्रेसच्या अध्यक्ष होण्याच्या आधी त्यांना अटक झालेली होती. आणि मग इथं प्रश्न असा विचारलेला आहे की ॲनी बेझंटला अटक झाल्यानंतर कोणत्या व्यक्तीनं आपल्या सर या पदवीचा राजीनामा दिला? सुब्रमण्यम अय्यर, शंकरराव नागर, जॉर्ज अरुंडेल आणि रामास्वामी अय्यर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे सुब्रमण्यम अय्यर. हे सुब्रमण्यम अय्यर होते ॲनी बेझंटचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते. याचबरोबर थिओसॉफिकल सोसायटीमध्ये देखील हे या ठिकाणी कार्य करत होते. तर या सुब्रमण्यम अय्यर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केला होता असं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा. ॲनी बेझंटला अटक केल्यानंतर सर या पदवीचा राजीनामा देणारे हे सुब्रमण्यम अय्यर आहे. रवींद्रनाथ टागोरांनी पण आपल्या सर या पदवीचा त्याग केला. मात्र ते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी या ठिकाणी सर पदवी त्यागलेली आहे. शंकरराव नागर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर शंकरराव नागर यांच्याबद्दल दोन महत्त्वाच्या घटना किंवा दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा 1919ला जालियनवाला बाग घडलं त्यावेळेस शंकरराव नागर हे व्हॉइसरायच्या कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी होते. तेव्हा यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता असं एकंदरीत पाहायला भेटतं. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ यांनी व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे ते शंकरराव नागर. ही एक महत्त्वाची बीट यांच्या संदर्भात आहे. आणि दुसरी महत्त्वाची बीट जर आपण पाहिली तर लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची बीट असं आहे की जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं, सायमन कमिशनला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता. यामागचं कारण असं होतं की सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य या ठिकाणी नव्हता. मात्र लक्षात घ्या, त्यावेळेचे जे काही व्हॉइसराय होते लॉर्ड आयर्विन, त्यांनी सायमन कमिशनला सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, सायमन कमिशन पुढे आपलं म्हणणं मांडण्यासाठी भारतीयांची एक समिती गठीत केली होती. ज्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी होते. तर लक्षात घ्या, त्या समितीचे अध्यक्ष हे शंकरराव नागर यांना करण्यात आलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जे पुन्हा सांगतो, सायमन कमिशनला सपोर्ट करण्यासाठी, सायमन कमिशन समोर साक्ष देण्यासाठी आयर्विननी जी काही कमिटी केली होती त्या कमिटीचे अध्यक्ष शंकरराव नागर होते हे लक्षात घ्या. आणि मग त्यांच्या या कमिटीमध्ये 10-15 जे लोक होते, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. तर या सर्व कमिटीनं सायमन कमिशनचं स्वागत केलंच केलं, परंतु त्याचबरोबर सायमन कमिशनला भारताची सद्यस्थिती काय आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी सांगितल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हेच ते शंकरराव नागर या ठिकाणी आहे. जॉर्ज अरुंडेल जर आपण या ठिकाणी पाहिलं, जॉर्ज अरुंडेल, तर जॉर्ज अरुंडेल कोण होते? ॲनी बेझंटनी जी होम रूल लीग स्थापन केली होती त्याचे या ठिकाणी उपाध्यक्ष हे जॉर्ज अरुंडेल या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. आणि रामास्वामी अय्यर जर आपण पाहिले तर हे मद्रासमधले एक महत्त्वाचे ज्याला आपण म्हणू शकतो एक कामगार नेते म्हणून या ठिकाणी होते असं एक पाहायला भेटतं, रामास्वामी अय्यर. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघा, सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा तर लक्षात असला पाहिजे की हे सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर लक्षात घ्या, ही जी संघटना आहे ही 1876ला स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं. 1875ला अलीगढ स्कूल स्थापन झाल्यानंतर 1876ला या प्रकारची सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन ही संघटना स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ही या संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे ते पण नीट समजून घ्या. ही ती भारतातली पहिली संघटना आहे की ज्या संघटनेनं पहिल्यांदाच ही भूमिका मांडली की भारतामध्ये जे पण काही राजकीय हक्क अधिकार दिले जातात
तर ते राजकीय हक्क अधिकार हे जे दिले जातात ते संपूर्ण भारताला दिले जातात आणि त्या राजकीय हक्क अधिकारांचा सर्वात जास्त बेनिफिट हा भारतातल्या हिंदू लोकांनाच मोठ्या प्रमाणात होतो. का बरं होतो? कारण ते सर्वात पहिल्यांदाच जागृत झाले, ते सर्वात पहिल्यांदाच या ठिकाणी इंग्रजी शिक्षण त्यांनी घेतलं, ते सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांच्या प्रशासनात सहभागी झाले आणि म्हणून राजकीय हक्क अधिकारांचा सर्वात जास्त बेनिफिट हिंदूंनीच उचलला. या प्रकारची भूमिका यांनी मांडली आणि मग यांनी भूमिका अशी मांडली की भारतात जे काही तुम्ही राजकीय हक्क अधिकार देत असाल तर त्यासाठी मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र हक्क अधिकार द्यायला हवे. या प्रकारची मागणी सर्वात पहिल्यांदा करणारी ही संघटना सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन, हा मुद्दा लक्षात घ्या. रिपीट करतो मी, यांनी भूमिका अशी घेतली की भारतात जे पण काही राजकीय हक्क अधिकार दिले जात आहेत तर ते हिंदूंहून मुस्लिमांना वेगळे स्वतंत्र असे हक्क अधिकार द्यायला हवे. ही भूमिका सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशननी सर्वप्रथम मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मग ही संघटना स्थापन कोणी केली? पर्यायमध्ये आहे सर सय्यद अहमद खान, सय्यद अमीर अली, नवाब मोहसिन उल मुल्क आणि आगा खान तिसरे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, सय्यद अमीर अली हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सय्यद अमीर अली यांनी ही संघटना स्थापन केली. आता पहा, सय्यद अमीर अली यांच्याबद्दल दोन महत्त्वाच्या बाबी, अजून विशिष्ट दोन महत्त्वाच्या बाबी तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल. एक महत्त्वाचा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे 1906ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली ढाक्यामध्ये, है ना. 30 डिसेंबर 1906 ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये झाली. तर लक्षात घ्या, हे ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं या ठिकाणी लंडनमध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली, ती म्हणजे सय्यद अमीर अली, हे लक्षात घ्या. तर लंडनमध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन करणारी व्यक्ती कोण आहे? तर ते सय्यद अमीर अली, हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा आहे, ते म्हणजे 1909चा कायदा जर आपण पाहिला तर या 1909च्या कायद्याद्वारे व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये एका भारतीय व्यक्तीला पहिल्यांदाच या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आणि ज्या व्यक्तीचं नाव होतं SP सिन्हा. SP सिन्हा जे आहे, तर या SP सिन्हा यांना भारताचे व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये पहिल्यांदाच विधी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र लक्षात घ्या, हे SP सिन्हा जे आहेत यांनी हे पद दीर्घकाळ उपभोगलं नाही, तर केवळ 6 महिन्याच्या आतमध्येच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हे काँग्रेस पक्षाला जॉईन झाले. हेच SP सिन्हा पुढे जाऊन 1915च्या मुंबईमध्ये भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, मुद्दा असा आहे की यांचं पद रिकामं झाल्यानंतर त्या पदावर विधी सदस्य म्हणून व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये दुसरे भारतीय व्यक्ती कोण होते? तर ते होते सय्यद अमीर अली. ठीक आहे. तर सय्यद अमीर अली यांना SP सिन्हाचं पद रिक्त झाल्यानंतर त्यांना विधी सदस्य म्हणून या ठिकाणी व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये नियुक्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल खूप वेळा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, खूप वेळा बोललेलो आहे. अलीगड स्कूलची स्थापना त्यांनी या ठिकाणी केली. त्याचबरोबर विज्ञान समाज या नावाचं संघटन त्यांनी या ठिकाणी स्थापन केलं. याचबरोबर जामे जाम या नावाचं ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला. द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी या नावाची पत्रिका त्यांनी चालवली. याचबरोबर 1884 साली मोहम्मदन एज्युकेशनल फंड त्यांनी या ठिकाणी स्थापन केला. त्याचबरोबर 1886 साली मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स त्यांनी स्थापन केली. 1888 साली युनायटेड इंडियन पॅट्रियाटिक सोसायटीची स्थापना किंवा पॅट्रियाटिक असोसिएशनची स्थापना ही सर सय्यद अहमद खानच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. नवाब मोहसिन उल मुल्क कोण होते? तर लक्षात घ्या, हे वन ऑफ द फाउंडर मेंबर आहे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे. ऑल इंडिया मुस्लिम लीगमध्ये आपण पाहिलं मोहसिन उल मुल्क, वकार उल मुल्क आणि सलीमुल्लाह असे 3 जण फाउंडर आहेत मुस्लिम लीगचे. तर हे जे आहेत हे वन ऑफ द फाउंडर आहे. आणि आगा खान तिसरे जर आपण पाहिले तर आगा खान तिसरे हे जेव्हा 1930 साली ऑल इंडिया मुस्लिम लीगचं अधिवेशन जेव्हा या ठिकाणी अलाहाबादला झालं तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आगा खान तिसरे होते आणि त्याच अधिवेशनामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आपल्या 14 मागण्या समोर केलेल्या होत्या असं एकंदरीत दिसून येतं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेनं कायदे मंडळात हिंदू मुस्लिमांचे
समसमान प्रतिनिधित्व नियुक्त करावे आणि 20% जागा आणि 20% जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवाव्यात अशी तरतूद करण्यात आली होती। या प्रकारचा प्रश्न आहे। बघा नीट समजून घ्या की खालीलपैकी कोणत्या योजनेनं सर्वप्रथम कायदेमंडळात हिंदू मुस्लिमांचे समसमान प्रतिनिधी नियुक्त करावेत आणि 20% जागा अल्पसंख्याकांसाठी राखून ठेवाव्यात असं भूमिका या ठिकाणी मांडली। तर वैभव प्रसाद 1945, कॅबिनेट योजना 1946, अली देसाई योजना 1944 आणि राजाजी योजना 1944। तर लक्षात घ्या आपल्याला पाहायला भेटतं की सर्वप्रथम या प्रकारची भूमिका मांडणारी आहे ते म्हणजे अली देसाई योजना। लियाकत अली आणि त्याचबरोबर भुलाबाई देसाई यांनी एकत्र जी योजना सप्टेंबर 1944ला केली तिलाच या ठिकाणी अली देसाई योजना म्हणतात। आणि या योजनेमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी भूमिका मांडली व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये कायदेमंडळामध्ये 50% हिंदू 50% मुस्लिम या ठिकाणी असावेत आणि या दोघांनी आपापले 20% जागा या ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी राखून ठेवाव्यात ही भूमिका यांनी मांडली। हा प्रस्ताव त्यांनी वेव्हेलला या ठिकाणी दिला आणि मग त्या वेव्हेलनी सिमला परिषद घेऊन तिथे या ठिकाणी ही योजना तिला या ठिकाणी मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदर दिसतं। तर सर्वप्रथम अली देसाई योजनेमध्ये या प्रकारची भूमिका मांडली गेली होती हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। आता बघा हा एक प्रश्न आहे फ्रान्सिस बुकाननशी संबंधित। लक्षात घ्या तुम्हाला कोणत्याच संदर्भ ग्रंथामध्ये फ्रान्सिस बुकाननचं नाव मिळणार नाही। फ्रान्सिस बुकाननचं नाव केवळ आणि केवळ NCERT मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्यामुळे लक्षात घ्या फ्रान्सिस बुकाननचा प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप डिमांड असणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये। तर पहा आता या फ्रान्सिस बुकाननबद्दल काय म्हणले। फ्रान्सिस बुकाननच्या मते इंग्रजांच्या कायमधारा महसूल सुधारणा पद्धतीमुळे भारतात एक नवा वर्ग उदयास आला। हा वर्ग म्हणजे कोणता होता? हा नवा वर्ग कोणता होता असा प्रश्न आहे। कास्तकार, दरोगा, शिकदार आणि ज्योतदार अशा प्रकारचे पर्याय आहेत। तर लक्षात घ्यायचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ज्योतदार वर्गाचा उदय झाला असं इथे या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। तर मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता फ्रान्सिस बुकानन आपल्याला माहिती आहे लॉर्ड वेलेस्ली। बघा लॉर्ड वेलेस्ली भारताचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्या काळामध्ये हा साधारणतः 1798ला भारतात आला होता फ्रान्सिस बुकानन। लॉर्ड वेलेस्लीचा पर्सनल शल्यचिकित्सक राहिलेला आहे, पर्सनल या ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो डॉक्टर, तर तो या ठिकाणी चिकित्सक या ठिकाणी राहिलेला वेलेस्लीचा। तर यानं काय केलं की बंगालमध्ये दौरा केला आणि बंगालमधल्या कायमधारा महसूल व्यवस्थेचा काय परिणाम समाजावर झाला हे याच्या लक्षात आलं आणि मग त्याने सांगितलं की या व्यवस्थेमुळे भारतात ज्योतदार वर्ग जन्माला आला। ज्योतदार वर्ग म्हणजे काय तर हा एक श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग आहे। हा एक श्रीमंत शेतकरी जे आहे तर त्या श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग आहे। हा श्रीमंत शेतकरी वर्ग हा गरीब शेतकऱ्यांना हाताशी पकडून जमीनदारांच्या विरोधात आंदोलन करतो आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे ते म्हणजे आपले जमीनदाराला जर का टॅक्स नाही जमीनदाराने जर का कंपनीमध्ये टॅक्स नाही पे केला तर त्या जमीनदाराची जमीन काढून घेतली जाईल आणि ती जमीन काढून घेतल्यानंतर जेव्हा त्याचे लिलाव होईल तेव्हा आपल्याला ती जमीन मिळेल अशी भूमिका ज्योतदार वर्गाची राहिलेली होती। हा लक्षात घ्या। लक्षात घ्या दरोगा हा जर शब्द आपण या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या हा फारसी शब्द आहे। याला आज आपण PSI या नावाने संबोधतो। दरोगा हे पद लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारतात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा पण मुद्दा लक्षात घ्या। कास्तकार म्हणजे काय तर ज्याला स्वतःची जमीन नाही मात्र तो दुसऱ्याची जमीन या ठिकाणी दुसऱ्याची जमीन कसण्यासाठी घेतो भाडे तत्वावर त्याला कास्तदार म्हटलं जातं। आणि शिकदार हा परगण्याचा प्रमुख आहे। लक्षात घ्या तर जिल्हा परगणा ही जे काही आपण पाहतो तर परगण्याचा प्रमुख या ठिकाणी शिकदार आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारचा हा प्रश्न आपण पाहिला। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय प्रेसिडेन्सीला त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा करण्याचा अधिकार मिळाला? प्रांतीय प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यानं प्राप्त झाला अशा प्रकारचा प्रश्न आहे। 1833, 1861, 1858 आणि 1909। तर लक्षात घ्यायचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर प्रांतीय प्रेसिडेन्सींना कायदा बनवण्याचा अधिकार त्यांच्या कार्यक्षेत्रात तो 1861च्या कायद्याद्वारे प्राप्त झाला
1861चा कायदा खूप इम्पॉर्टंट आहे। या कायद्याद्वारे अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देखील व्हॉइसरॉयला या ठिकाणी मिळाला। या कायद्याद्वारे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये सदस्य संख्या अतिरिक्त सदस्य संख्या 6 ते 12 अशा प्रकारे करण्याचा अधिकार मिळालेला आहे। याच कायद्याद्वारे प्रांतीय प्रेसिडेन्सींना कायदा करण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी गव्हर्नर जनरलला अतिरिक्त सदस्य संख्या 4 ते 8 अशा प्रकारची नियुक्त करण्याची संधी देखील या ठिकाणी मिळालेली आहे, हे लक्षात घ्या। 1833चा चार्टर ॲक्ट खूप इम्पॉर्टंट आहे। या कायद्याद्वारे आपल्याला माहिती आहे भारताचा गव्हर्नर किंवा बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला। या कायद्याच्या द्वारे आपल्याला हे पण माहिती आहे की कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा अधिकार समाप्त झाला। या कायद्याच्या माध्यमातून आता कंपनी केवळ राजकीय कार्य करणार आहे महामहिम सम्राटच्या माध्यमातून। तर अशा खूप साऱ्या गोष्टी या कायद्याद्वारे झाले। महत्त्वाचा मुद्दा सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, याच कायद्याद्वारे भारतातील दास प्रथा जी आहे ही दास प्रथा देखील समाप्त करण्यात आली। 1858चा कायदा जो आपण पाहतो तर या कायद्यामध्ये खास करून आपल्याला माहिती असेल की हा जो कायदा बनला तर त्या कायद्याद्वारे आपल्याकडे प्रशासकीय बदल झाले। जसे की पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी होती ती बरखास्त झाली, कंपनीचं सैन्य राणीचं सैन्य बनलं। 1858 साली आपल्याला माहिती आहे की जो कायदा बनला त्याद्वारे एक नवीन सिस्टीम भारतामध्ये आली। गव्हर्नर जनरल जो आहे तो भारताचा व्हॉइसरॉय या ठिकाणी बनला आणि त्याला त्याच्या मदतीसाठी कार्यकारिणी गठीत करायची आहे। त्याचबरोबर भारत मंत्री एक नवं पद निर्माण झालं आणि त्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलचं गठन झालं, ज्याची सदस्य संख्या 15 होती आणि त्या 15 सदस्यांपैकी निम्मे सदस्यांना 10 वर्षाचा अनुभव भारतात काम करण्याचा असला पाहिजे, या प्रकारची भूमिका 1858च्या कायद्यामध्ये होती। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे बघा, योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न आहे। 1920चे काँग्रेसचे अधिवेशन आहेत, 1923चे आहेत आणि काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होतं? आता बघा, नागपूर अधिवेशन 1920 सालचं, त्याचे अध्यक्ष CV राघवाचारी या ठिकाणी आहे। कलकत्ता अधिवेशन 1920 सालचं, ज्याचे अध्यक्ष लाला लजपत राय या ठिकाणी आहे। दिल्ली अधिवेशन 1923 साली या ठिकाणी झालं, ज्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी आहे। आणि कोकीवाडामध्ये जे अधिवेशन झालं 1923 सालचं, तर त्याचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जोहार आहे। चीना नव्हे तर मोहम्मद अली जोहार हे याचे अध्यक्ष या ठिकाणी पाहायला भेटतात। म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जर काय आहे तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतात। लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहात, कंबाईनची तयारी करत आहात, त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा, कारण या ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या बॅचेस राज्यसेवा आणि त्याचबरोबर कंबाईन रिलेटेड तुम्हाला इथे या ठिकाणी बॅचेस मिळतील। खूप साऱ्या बॅचेस आहेत, रिव्हिजन बॅचेस आहे, 1 डे रिव्हिजन बॅचेस या ठिकाणी आहे, टेस्ट पेपर सिरीज या ठिकाणी आहे, NCERTच्या बॅचेस आहे। तर खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतील। तर अगदी 10 रुपयापासून बॅचला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 10 रुपयापासून बॅच तुम्हाला इथे या ठिकाणी अवेलेबल आहे। तर जे कोण विद्यार्थी तयारी करतात त्यांनी हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा। आणि जे विद्यार्थी 2025ची या ठिकाणी तयारी करतात, ज्यांना पुण्यामध्ये जे आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जरूर मला या ठिकाणी फॉलो करा, कारण की इतिहास GS1 आणि त्याचबरोबर इतिहास ऑप्शनलच्या बॅचेस ऑफलाईन आपल्या सुरू झालेल्या आहेत। तर जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेत आहेत, त्याचबरोबर हिस्ट्री GS या ठिकाणी ऑफलाईनमध्ये या ठिकाणी शिकायची इच्छा आहे, त्यांनी परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये या ठिकाणी या। तिथं माझे लेक्चर्स या ठिकाणी सुरू झालेले आहेत, तर त्या लेक्चर्समध्ये तुम्ही या ठिकाणी सहभाग घेऊ शकता। आपण सध्या मॉडर्न इंडियापासून सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना ऑप्शनल बॅच या ठिकाणी करायचे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करा। हिस्ट्री ऑप्शनल हा पण या ठिकाणी मी शिकवते तुम्हाला, ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही आहे। ज्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी जॉईन करा, कारण लक्षात घ्या आता हा साधारणतः ऑगस्टचा महिना आहे आणि मग आपल्याकडे आता हे वर्ष संपायला 4 महिनेच राहिलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षेला सामोरं जावं लागेल। म्हणजे 8 महिने तुमच्या हातामध्ये आहेत आणि मग या 8 महिन्यामध्ये तुम्हाला आता मूव्ह करणं खूप गरजेचं आहे। ऑप्शनल आणि त्याचबरोबर GSची तयारी करायला सुरुवात करा मित्रांनो, हे माझं इथं तुम्हाला सांगणं आहे। ज्यांना पुण्यामध्ये शक्य नाही येणं त्यांनी ऑनलाईन कोर्सेस माझ्या या ठिकाणी घेऊ शकता। हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS त्याचे देखील माझे ऑनलाईन कोर्स
तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण याच ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी मिळेल. ज्यांना माझ्या समोर वर्गामध्ये बसून शिकायचं आहे हिस्ट्री, त्यांनी जरूर या ठिकाणी मला फॉलो करा. माझ्या क्लासला तुम्ही या ठिकाणी या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम अभिजित राठोड सरांच्या या क्लासमध्ये दुपारी 3:30 वाजताचे बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत. हिस्ट्री ऑप्शनल GS दोन्ही बॅचेस सुरू आहेत. तिथं तुम्ही या ठिकाणी मला जरूर भेट देऊ शकता. ठीक आहे, चलो पुढे आता आपण या ठिकाणी काम करूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे. विजापूर जवळील देवर नावडगी, विजापूर जवळ देवर नावडगी या गावातील बौद्ध विहारात झोपलेले असताना इंग्रजांनी या क्रांतिकारकास अटक केली. राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती व्यक्ती कोण आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, देवर नावडगीमध्ये ज्यांना अटक करण्यात आली ते होते वासुदेव बळवंत फडके. आणि या वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी डांबून ठेवलं. एडनच्या तुरुंगात डांबून ठेवल्यानंतर त्यांना साधारणतः 1883 साली त्यांना इथ्या ठिकाणी त्यांचं निधन झालं एडनच्या तुरुंगातच, असं एकंदरीत पाहायला भेटतं. या प्रकारचं देवर नावडगी हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे वासुदेव चाफेकर हे जे आहेत यांना रँडच्या हत्येकट्यामध्ये, द्रविड बंधूच्या हत्येच्या कटेमध्ये यांना शिक्षा झालेली आहे, फाशीची शिक्षा झाली. अनंत कान्हरे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जॅक्सनच्या हत्ये प्रकरणात यांना फाशीची शिक्षा झालेली आहे, हे लक्षात घ्या. उमाजी नाईक जर आपण पाहिलं तर त्यांना अटक केलेली आहे उत्तोळीमध्ये. उत्तोळी जे आहे तर त्या उत्तोळीमध्ये त्यांना अटक केली. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. तर देवर नावडगीमध्ये अटक वासुदेव बळवंत फडक्यांना आणि उत्तोळीमध्ये अटक उमाजी नायकांना, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर उमाजी नायकांचा कालखंड हा आधीचा आहे आणि नंतरचा कालखंड आहे वासुदेव बळवंत फडके यांचा. दोघांनीही दबलेले पिचलेले जे समूह गट आहे, ज्यामध्ये मांग आहे, बेरड आहे, महार आहे, त्याचबरोबर रामोशी या ठिकाणी आहे, या समूह घटकांना सोबत घेऊन त्यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा दिला होता, असं एकंदरीत पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे. सोलापूरमध्ये लष्करी कायदा लागू करणारा इंग्रज अधिकारी हॉटसन, सोलापूरमध्ये लष्करी कायदा लागू करणारा इंग्रजी अधिकारी हॉटसन याची हत्या करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणी केला, या प्रकारचा प्रश्न आहे. गज महाजनी, विनायक आपटे, वासुदेव गोगटे आणि PS चिंचाळकर, अशा प्रकारचा प्रश्न आहे. याचा राईट आन्सर जर आपण पाहिलं तर वासुदेव गोगटे आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. काय होता प्रकरण ते नीट समजून घ्या. जेव्हा महात्मा गांधींनी दांडी यात्रा या ठिकाणी सुरू केली होती, मिठाचा सत्याग्रह सुरू केला. हा मिठाचा सत्याग्रह झाल्यानंतर सर्वात पहिली प्रतिक्रिया ही सोलापूरमध्ये या ठिकाणी उमटली आणि सोलापूरच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं त्या सगळ्या भागामध्ये केली. तर सोलापूरची परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे हे लक्षात आल्यानंतर तिथला जो काही लेफ्टनंट गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं हॉटसन, तर त्या हॉटसननं तिथे या ठिकाणी मार्शल लॉ लागू केला. संपूर्ण भारतात त्यावेळेस मार्शल लॉ केवळ सोलापूरमध्येच या ठिकाणी लागला होता आणि मग सोलापूरमध्ये खूप सारी निरपराध जनता तिथे या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. हा हॉटसन जेव्हा 1900 साधारणतः 35-36च्या दरम्यान हा जेव्हा मुंबईचा गव्हर्नर या ठिकाणी बनला आणि तो मुंबईचा गव्हर्नर म्हणून जेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट देण्यासाठी आला, त्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BJ वाडिया लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये एक विद्यार्थी बसलेला होता ज्याचं नाव होतं वासुदेव गोगटे. तर लक्षात घ्या, हे वासुदेव गोगटे हे हिंदू महासभेशी संबंधित होते. लक्षात घ्या, हिंदू महासभा जी आहे तर त्या हिंदू महासभेशी संबंधित व्यक्ती होते, ते म्हणजे वासुदेव गोगटे. तर या वासुदेव गोगट्यांनी 1937च्या दरम्यान या हॉटसनची इथे या ठिकाणी गोळी मारून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटसन त्याच्यात बचावला गेला आणि मग नंतर या वासुदेव गोगट्यांना अटक झाली. मग नंतर स्वतःहूनच हॉटसननं या प्रकारची तक्रार मागे घेऊन वासुदेव गोगट्यांना इथे या ठिकाणी सोडून टाकलं. हा मुद्दा लक्षात घ्या. तर त्यावेळेस जे फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक राहिले होते ते होते गज महाजनी. ठीक आहे ना. तर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते त्यावेळेस महाजनी जेव्हा ही घटना घडली. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपण पाहू शकतो PS चिंचाळकर कोण आहे. PS चिंचाळकर यांच्याबद्दल कमी माहिती आहे विद्यार्थ्यांना. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे फर्ग्युसन कॉलेज एक खूप मोठं ऐतिहासिक कॉलेज आहे, ज्या कॉलेजमध्ये विदा सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे यांसारखे खूप मोठे मोठे लोक या ठिकाणी या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. पाहिलं असं भेटतं, जेव्हा 1905 वर्ष होतं आणि त्यावेळेस स्वदेशी चळवळ मोठ्या प्रमाणावर भारतात सुरू होती,
त्या संपूर्ण कालखंडामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर जो रस्ता आहे तिथे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी विदेशी कपड्यांच्या होळीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि त्या होळीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे विदेशी कपड्यांची होळी केली। त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजचे 2 विद्यार्थी होते, एक म्हणजे विदा सावरकर आणि त्याचबरोबर दुसरे होते ते म्हणजे PS चिंचाळकर। तर विदा सावरकर आणि त्यांचे मित्र PS चिंचाळकर या दोघांनी त्या प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। त्याचा परिणाम असा झाला, त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक राहिलेले आहेत प्राचार्य राहिलेले आहेत रँगलर परांजपे। तर त्या रँगलर परांजपेंनी विदा सावरकरांचा आणि त्याचबरोबर चिंचाळकर यांचा प्रवेश रद्द केला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। फर्ग्युसन कॉलेजबद्दल त्यांना काढून टाकलं होतं, असा प्रकारचा इतिहास आहे। तर हे सावरकरांचे स्नेही आहे, वर्गमित्र आहे PS चिंचाळकर। सावरकरांसोबत यांच्यावर देखील प्राचार्यांनी कारवाई केली होती, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ठीक आहे, या प्रकारचा ही हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी दिसून येते। चलो, त्यानंतरचा एक प्रश्न आहे 250वा प्रश्न आहे। 250 प्रश्न आता आपले इथे या ठिकाणी कंप्लीट झाले। ब्रिटिश सरकारनं क्रांतिकारकांवर चालवलेल्या खटल्यांची कालानुक्रमे मांडणी करा। तर हा एक प्रश्न आहे। तर बघा, खूप इम्पॉर्टंट आहे। इतिहासामध्ये लक्षात घ्या, क्रोनॉलॉजीला खूप महत्त्व आहे। इतिहासात तारखा आणि क्रोनॉलॉजी यांच्याशिवाय इतिहास नाहीये। त्यामुळे असा प्रश्न हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जरूर कुठे ना कुठेतरी पाहायला भेटतो। तो म्हणजे काय की या प्रकारे घडलेल्या घटनांची कालानुक्रमे मांडणी करा। अगदी त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे। आता बघा, दिल्ली षड्यंत्र केस कधीचा आहे तर 1912चा आहे। रासबिहारी बोस यांनी त्या लॉर्ड हार्डिंग जो आहे त्याच्यावर बॉम्ब टाकला होता, या संदर्भात 1912ची घटना आहे। नाशिक षड्यंत्र केस जर आपण पाहिलं तर 1909चा आहे, ज्यामध्ये जॅक्सनची हत्या या ठिकाणी अनंत कान्हरे यांनी या ठिकाणी केलेली आहे। अनंत कान्हरे, विनायक देशपांडे, आबाजी कर्वे ही जी मंडळी होती त्यांनी जॅक्सनची हत्या केली, 1909चं प्रकरण आहे। मुझफ्फर षड्यंत्र केस जे आहे तर हे 1908चं आहे। खुदिराम बोस, जर आपल्याला माहिती असेल खुदिराम बोस, तर त्या खुदिराम बोसनं इथे ठिकाणी मुझफ्फरनगरचा जो काही बदनाम या ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो न्यायाधीश होता, तर त्याच्यावर या ठिकाणी बॉम्ब टाकला। तो वाचला, मात्र त्याची पत्नी केनडी इथे या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर हे मुझफ्फर षड्यंत्र केस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल यालाच। आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी गदर षड्यंत्र केस आहे, लक्षात घ्या। आता गदर षड्यंत्र केस हे साधारणतः 14-15च्या दरम्यान या ठिकाणी झालेलं आहे। कामागाटू मारू जहाज प्रकरण जे आपण पाहतो बघा, कामागाटू मारू जहाज प्रकरण त्याशी संबंधित या ठिकाणी आहे। तर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कामागाटू मारू जहाज हे जपानमधनं आपण भाडेतत्त्वावर घेतलं होतं बाबा गुरुदत्त सिंह यांनी, आणि त्यानंतर मग ते जहाजामध्ये खूप सारे आपले शीख आणि मुस्लिम व्यापारी बसले आणि ते व्हॅन्कुव्हर शहराकडे निघाले। मात्र इंग्रजांना असं वाटलं की यामध्ये क्रांतिकारी लोक आहे आणि म्हणून मग व्हॅन्कुव्हरच्या बंदरावर ते उतरू दिलं नाही, ते माघारी फिरलं, कलकत्त्यामध्ये आलं। या सगळ्या परिस्थितीमध्ये गदर आंदोलन जे लाला हरदयाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये सक्रिय होतं आणि मग तिथं पाहायला असं भेटतं की त्या सर्व लोकांनी या जहाजाचा ताबा घेतला आणि त्यानंतर त्या जहाजामध्ये त्यांचे जे कोण कार्यकर्ते होते ते सर्व लोक तिथे या ठिकाणी आले आणि त्या जहाजामध्ये गदरची वृत्तपत्र या ठिकाणी वाटली, शस्त्र वाटले आणि असं ना तसं तुम्ही कलकत्त्यामध्ये गेल्यावर इंग्रजांच्या जुलमाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे, तुम्हाला अटक केलं जाईल, इंग्रज लोक तुम्हाला मारून टाकतील। आणि म्हणून मग आपण आता कलकत्त्याच्या बंदरावर उतरल्या इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण सशस्त्र क्रांती करू, अशी भूमिका या प्रकारच्या गदर कार्यकर्त्यांनी या कामागाटू मारू जहाजामध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांना सांगितली, शस्त्र वाटप केलं। आणि जसं हे जहाज इथे या ठिकाणी आलं तसं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या सगळ्या प्रकरणामध्ये इंग्रज आणि त्याचबरोबर जहाजातील व्यापारी यांच्यात तुफान धुमश्चक्र या ठिकाणी झाले, ज्यामध्ये खूप सारे लोक मृत्युमुखी पडले। तर लक्षात घ्या, या प्रकारचं गदर षड्यंत्र केस हे ते 1914-15 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। या प्रकारचं हे षड्यंत्र केस आहे। आता इथं तुम्हाला ह्यांच्या तारखा एकदा लक्षात आल्या तर तुम्हाला आता याची क्रोनॉलॉजी सहज लावता शक्य आहे। बघा, पहिला आहे ड, इथं आहे ड, 2 ठिकाणी ड आहे। त्याच्यानंतर आहे क, म्हणजे क इथं पण आहे आणि इथे पण आहे। मग आता याच्यामध्ये अ पहिला आहे की ब पहिला आहे तर अ पहिला आहे, मग अ आहे आणि मग नंतर ब आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 जे आहे
3 हे इथे आपल्याला लक्षात घ्या, हे राईट आन्सर आहे. करताल सिंह सरभा नावाची व्यक्ती बघा, करताल सिंह सरभा आहे ना, तर हे कदाचित तुम्ही हिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल, करताल सिंह सरभा. या करताल सिंह सरभा यांना गदर षड्यंत्र केसमध्ये फाशीची शिक्षा झालेली आहे, हे लक्षात घ्या. करताल सिंह सरभा यांना गदर षड्यंत्र केस अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. ठीक आहे, तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथं पाहिला. तर ठीक आहे मित्रांनो, या प्रकारचे आपण आता 250 पर्यंतच्या प्रश्नांपर्यंत पोहोचलेलो आहे. यापूर्वीचे जे काही प्रश्न होते ते पण तुम्ही या ठिकाणी पाहत, जर नव्यानं ही लेक्चर सिरीज पाहत असेल तर 20 भाग आपले आता इथे समाप्त झालेले आहेत. यानंतरचे कंटिन्यूस तुम्हाला लेक्चर्स डेली तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. फक्त एक काम करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा. आणि जे कोण विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांनी ऑफलाईनच्या बॅचला जरूर माझ्या या ठिकाणी या. थांबूया आपण, भेटूया पुढच्या दिवशी नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.